तुम्हाला सुद्धा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे का? मग आजची ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे. 45 दिवसांमध्ये जर तुम्हाला प्रोफेशनल मेकअप नाही करता आला तर तुमची 100% फी रिटर्न मिळणार आहे. अगदी बरोबर ऐकत आहात. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपल्या बदलापूर आणि अंबरनाथ शहरामध्ये नंबर 1 ला असलेली अकॅडमी म्हणजेच आरजी ब्रायडल स्टुडिओ. याच ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत. एका नवीन वास्तूचा जो आहे यांचा आता नव्याने शुभारंभ होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. गेल्या 5 वर्षांपासून बदलापूर शहरामध्ये अनेक स्टुडंटला 2000 पेक्षा जास्त स्टुडंटला जे आहे रोजगार मिळालेला आहे, कारण त्यांनी आरजी ब्रायडल स्टुडिओमधून मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला आहे आणि स्वतःच्या पायावरती सध्या ते उभे आहेत. राजश्री गोसावी यांच्याशी सुद्धा आपण संवाद जे आता सध्या साधणार आहोत. त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर नव्या वास्तूचा जो आहे शुभारंभ होतोय आणि या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष मॅम यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. बदलापूरच्या लाडक्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांच्या शुभ हस्ते सध्या या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडला. 5 वर्षांपासून बदलापूरमध्ये नंबर 1 ला असलेली अकॅडमी म्हणजेच आरजी ब्रायडल स्टुडिओ. 5 वर्ष हे नाव आणि हे विश्वास टिकवून ठेवणं अगदी सोपं नव्हतं, परंतु तरी सुद्धा 2000 पेक्षा जास्त तरुणी आज या ठिकाणावरून स्वतःच्या पायावरती उभ्या असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. अनेक त्यांच्या ज्या स्टुडंट आहे आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर आपण मॅडमशी संवाद साधूया. नगराध्यक्ष मॅम रुचिताताई घोरपडे आपल्यासोबत असणार आहे. काय बोलाल, कसं वाटतंय आज तुमच्या शुभ हस्ते आरजी ब्रायडल स्टुडिओचा पुन्हा एकदा नव्याने शुभारंभ झालेला आहे? आरजी ब्रायडल स्टुडिओच्या राजश्री गोसावी आहेत. ह्या खूप म्हणजे ही त्यांची अकॅडमीचं ग्रोथ झालेलं आहे. त्याचं त्यांनी पुन्हा रिन्युएशन करून पुन्हा आजच्या दिवशी ओपनिंग ठेवलं होतं. मी राजश्रीचं ग्रोथ सुरुवातीपासून बघत आलेली आहे. तिची मेहनत बघत आलेली आहे. ती जेव्हा स्टुडंट होती तेव्हापासूनचा तिचा प्रवास मी पाहिलेला आहे. खूप हार्डवर्किंग आहे आणि जशी ती शिकली तसं पुढे ऍडव्हान्स शिकण्यासाठी ती मुंबईला जायला लागली. त्याच्यानंतर तिने जेव्हा पूर्ण कोर्स तिचा पूर्ण झाला त्याच्यानंतर तिने असं ठरवलं की आपण बदलापूरमध्येच अकॅडमी, ती पाहिजे असतं तर ती मुंबईला सुद्धा अकॅडमी ओपन करू शकली असती. पण तिचं एक स्वप्न होतं की आपल्याला बदलापूरमधल्या महिलांसाठी काहीतरी करायचंय आणि बदलापूरमधल्या महिलांना एक नवी दिशा दाखवायची आहे. त्या दृष्टिकोनातून तिने हे आरजी स्टुडिओ स्थापन केलं 5 वर्षापूर्वी. तेव्हा तिचे हस्बंड पण तिच्या बरोबर होते. सुरुवात होती, ती नवीन होती, तिला माहिती होतं की कारण काय कॉम्पिटिशनचं युग आहे आणि बदलापूरसारख्या ठिकाणी ब्रायडल स्टुडिओ ओपन करणं म्हणजे खूप चॅलेंजिंग काम होतं. पण तिने तिची मेहनत कुठे कमी होऊ दिली नाही. तिच्या फॅमिलीने तिला साथ दिली आणि ती इतकी हार्डवर्किंग असल्या कारणाने तिने खूप लवकर ग्रो केलंय. आज छोटी अकॅडमी तिने सुरुवातीला स्थापन केलेली आणि आज त्या अकॅडमीचं इतकं मोठं वटवृक्ष झाल्यासारखं मी म्हणेन तिची. आणि इथे फक्त बदलापूरमध्येच नाही तर तिची अंबरनाथला सुद्धा ब्रांच आहे. म्हणजे फक्त बदलापूरपर्यंत सीमित न राहता तिने लगेच दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा तिचा स्टुडिओ खोलला आहे आणि त्याच्या थ्रू ती भरपूर महिलांना, म्हणजे आता मगाशी तिने सांगितलं की ती फक्त बदलापूर आणि अंबरनाथच्याच महिलांना नाही तर मुंबईपासून सगळ्या इतर म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलींना ती प्रशिक्षित करते आहे. आणि हे फील्ड कसं आहे इथून म्हणजे काउन्सिलिंग पासून ते सुरुवात करतायत की मेकअप करणं आणि हेअरस्टाईल करणं हे काय फक्त म्हणजे असं काय काम वाईट आहे असं जर एखाद्या पॅरेंट्सला किंवा कोणाला असं वाटत असेल तर त्यांना पण ते काउन्सिलिंग करून समजावतायत की आधी तुम्ही या, आमचं काम कसं आहे, आमच्या कामाची बद्दल व्यवस्थित सविस्तर माहिती घ्या आणि मग तुमच्या मुलीला, तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला आमच्या स्टुडिओमध्ये शिकायला पाठवा. इतक्यापर्यंत अशी मेहनत कोणीच करत नाही. कारण काय, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमच्याकडे या आणि शिका. खरं असं असतं तुम्हाला. पण त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे की खरंच म्हणजे जेवढं बोलू तेवढं थोडं आहे. खूप ग्रो केलेला आहे तिने. तिचा ग्रोथ उत्तरोत्तर वाढत जावा अशा शुभेच्छा मी तिला देईन. आणि खरंच म्हणजे जसं विराज पाटील आणि हे सगळे आहेत तशी तिची पण अपॉइंटमेंट घेताना आम्हाला मिळेल का नाही मिळेल, 6 महिने वर्ष अगोदर तिची अपॉइंटमेंट घ्यायची वेळ येऊ दे अशा शुभेच्छा मी तिला देते आणि थांबते. धन्यवाद. थोडक्यात कशा शुभेच्छा देत आहात आज मॅडमला? सर्वप्रथम मी राजश्री गोसावी आणि राजेश गोसावी या दोघांना या नवीन स्टुडिओच्या खूप खूप शुभेच्छा देते.
आज इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. तिने सांगितलं मगाशीच मला की ती इथे फ्रीमध्ये सुद्धा मेकअपचे जे प्रोडक्ट्स आहेत ती तिच्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड करते. का तर काही परिस्थिती अभावी काही घेऊ शकत नाही किंवा काय, एवढं सपोर्टिंग त्या दोघांचं नेचर आहे ना की इथे खरोखर मी सगळ्या तरुणींना, महिलांना आवाहन करेन, बदलापूरमधल्या बाहेरच्या सुद्धा, की तुम्ही या आणि नक्की या स्टुडिओला भेट द्या आणि राजश्री मॅमचा जो आहे प्रशिक्षण ते नक्कीच तुम्ही घ्या, त्याचा लाभ घ्या असं सांगेन. तर आता आपण बदलापूर शहरातील सर्वात यंगेस्ट बिझनेस वुमन आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. गेल्या 5 वर्षांपासून नंबर 1ला आपली पोझिशन आहे. मेकअप अकॅडमीमध्ये आपण बघत आहात. कसं वाटतंय आज पुन्हा एकदा एक नव्याने शुभारंभ केलेला आहे? खूप छान वाटतंय आणि दरवेळेस सगळ्यात आधी तर दोन्ही मॅमचं आमच्या आभार मानेन की त्या प्रत्येक वेळेस माझ्या नवीन सुरुवातीला माझ्या बरोबर असतात आणि त्यांच्याच या सपोर्टमुळे मला पुढे जाण्याचं आणखी खूप प्रोत्साहन मिळतं. तर सगळ्यात पहिले तर रुचिता मॅम आणि रिद्धा मॅमचे खूप मनापासून आभार. आणि अकॅडमीबद्दल सांगायचं झालं तर आता 5 वर्षानंतर पुन्हा अकॅडमी म्हणजे रिनोव्हेशन केलंय किंवा आता अकॅडमी मोठी केली आहे. भरपूर काही म्हणजे बरेचसे स्टुडंट्स आहेत की जे आता लांबून लांबून आपल्याकडे प्रवास करतायत आणि आपल्याकडे आता जागेचा थोडा कमी अभाव होता, त्यामुळे आता मला हे सगळं करावं लागलं आणि खूप आनंद होता की इतक्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय आणि सगळं छान झालं. काय सिक्रेट आहे? गेल्या 2000 पेक्षा जास्त महिलांना तुमच्या स्टुडिओच्या माध्यमातून रोजगार मिळतोय, त्या तुमच्या हाताखालून प्रशिक्षण घेऊन निघालेले आहे. काही सिक्रेट आहे का या सर्वांचं? कारण खूप प्रेरणास्रोत म्हणून खरं तर तुम्ही आज बदलापूर शहरात वर्क करताय. सिक्रेट म्हणजे एक आहे की शिकवण्याची पद्धत, की माझी शिकवण्याची पद्धत, माझा सपोर्ट आणि मला खरंच माझ्या हार्डवर्कवरून असं वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्याकडे काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट करून आलाय. त्यांनी त्यांच्या मिस्टरांच्या पगारातनं पैसे आणलेले असतील किंवा काही स्टुडंट असे असतात की ते स्वतःचं सोनं सुद्धा घाण ठेवून येतात माझ्याकडे. तर त्या प्रत्येक आल्या दिवसाची मला त्यांच्या प्रत्येक पैशांची किंमत आहे. हे एक माझं नेचर आहे की त्यावेळेस मला असं वाटतं की मी कुठल्याही परिस्थितीत असू दे पण माझ्या मुली इथे आल्यानंतर मला त्यांना शिकवायचंय आणि शिकवूनच पाठवायचंय. आणि येत्या 1 मार्चला जवळजवळ या बॅचचे माझे 50 स्टुडंट आहेत की ते एक्झाम देणार आहेत आणि त्यांची एक्झाम आपल्या हॉटेल डी अड्डामध्ये आम्ही करतो. प्रोफेशनली एक्झाम असते आणि यावेळेस आम्ही त्यांची रॅली सुद्धा अख्ख्या बदलापूरमध्ये काढणार की 50 माझ्या मॉडेल्स असणार आहेत की त्या सगळ्यांना त्यांचं लाईव्हवर दाखवणार की राजश्री गोसावीचं फक्त काम स्टुडिओच्या आतच नाहीये, तर तुम्ही त्यांना लाईव्ह सुद्धा पाहू शकता. हे आता माझं एक कॉन्सेप्ट आहे की जे मी आता करणार आहे आणि असं सगळं आहे. अजून काही ऑफर्स वगैरे देखील आपण जे आहेत ठेवलेले आहेत, काय बोलाल? काही कोर्सेस आहेत, त्याचबरोबर 100% मनी बॅक गॅरंटी, काय माहिती? सर्वप्रथम तर जे मॅम आले आहेत ते ऍक्च्युली आता नगराध्यक्ष मॅम आहेत आणि रिद्धिता मॅम, पण आम्ही जेव्हापासून इकडे आहोत ते म्हणजे आमच्या बाजूचे आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बाबा आमचेच व्यक्ती आहेत, त्यामुळे नेहमी ते आम्हाला सपोर्ट करतात. त्यामुळे आज आपण आजपर्यंत इतक्या बिझी शेड्यूलमधून खूप जास्त वेळ दिला, हे सगळ्यात खूप भारी वाटतं आणि खूप छान आहे की असंच असावं. आणि एक महिला म्हणून खूप आदर्श आहेत ते आमच्या स्वतःच्या, कारण की एका महिलाने कुठपर्यंत महिला मजल मारू शकते याचं जिथं जास्त उदाहरण आहे. त्यामुळे मी जेव्हा आमच्या अकॅडमीला घेऊन जातो तेव्हा पण आम्ही एकच सांगतो की आपण इकडे काम करतो ते आपलं नाव कोणीतरी काढलं पाहिजे या अर्थाने की आपलं जाऊन इकडे काहीतरी भलं झालंय. त्या अकॉर्डिंग आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आपण अवेअरनेससाठी काम करतोय, काउन्सिलिंगसाठी काम करतोय, स्टुडंटला आपण मोफतही शिकवलेलं आहे बऱ्याच स्टुडंटला. इथून पुढे पण आपण शिकवू, कोणाची परिस्थिती असेल, पण आपलं एकच असतं की जी ब्युटी इंडस्ट्री आहे त्याबद्दल तुम्ही नॉलेज घ्या, कारण की यामध्ये असं नाही, बहुतेक जणांना वाटतं की अरे काय ब्युटी पार्लर करायचं आणि काय मग स्टुडंट त्यामध्ये काय करेल. खूप मोठी इंडस्ट्री आहे. मला वाटतं की जर मोबाईलच्या इंडस्ट्रीनंतर ही ब्युटी इंडस्ट्री, कॉस्मेटिक इंडस्ट्री एवढी मोठी आहे की जवळजवळ 2.5 बिलियनची इंडस्ट्री आहे. आणि जर तुम्ही मेहनत कराल आणि खूप चांगलं मार्गदर्शन तुम्हाला असेल तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. आपली अकॅडमी पण त्यापैकी एकच आहे की आपण पूर्ण पॅन इंडियाच्या अकॉर्डिंग, आपल्या स्टँडर्ड अकॉर्डिंग आपले कोर्स ठेवले आहेत आणि आपण खूप माफक फीमध्ये, जे आपलं प्रेझेंटेशन आहे अकॅडमीचं त्या प्रेझेंटेशनवरती बाहेर मुंबईमध्ये 1-1 लाख रुपये फीस चालू आहे, तरी पण आपण खूप कमी फीजमध्ये आपण इकडे स्टुडंटला शिकवत आहोत एक अवेअरनेस पर्पजसाठी. आणि आपलं एकच पहिल्यापासून USP राहिलं की आपल्याकडे स्टुडंट जो येतो तो जर शिकला नाही तर त्याला 100% फी आपण वापस करण्याचं आपण कमिटमेंट पहिल्याच दिवशी करून घेतो त्याच्याकडनं. त्यामुळे आपल्याकडे जे स्टुडंट येतात ते 100% शिकतातच आणि ते त्यांच्या 2-3 स्टुडंटला परत आपल्याकडे रेकमेंड करतात. त्यामुळे आपली अकॅडमी ऍक्च्युली नावाला आली. त्यामुळे आपल्याकडे स्टुडंट सगळीकडनं येतात मुंबईपासून. एक थोडाफार आपण कुठेतरी कमी पडतो बदलापूर सारख्या शहरामध्ये. सांगायचं कारण म्हणजे की आपल्याकडे म्हणजे इंडस्ट्री वगैरे एरिया नसल्यामुळे आपल्याकडे
पेईंग गेस्टची सुविधा नाही आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरच्या स्टुडंटला राहण्याची थोडी व्यवस्था कुठेतरी कमी पडते. त्याचं पण आम्ही सोल्युशन काढतोय आणि ते आलं तर तुम्ही बघाल की आपल्याकडे भरपूर जसे बाकीच्या मोठमोठ्या अकॅडमीमध्ये लाईन लागते तशी आपल्याकडे पण लाईन लागेल. आपण सध्या तरी मेकअप कोर्स बरोबर ब्युटीचा बेसिक ब्युटीचा कोर्स देतो आहोत फ्री मोफत. ब्युटीचा कोर्स केला तर आपण मेकअप बेसिक सेल्फ मेकअपचा कोर्स मोफत देत आहोत. काउन्सिलिंग आपण मोफत देत आहोत. त्याचबरोबर आपण जेवढं पण आहे त्याबद्दल सोशल मीडिया आणि जो बिझनेस मार्केटिंग आहे म्हणजे क्लास केल्यानंतर तुम्ही कसं ग्रो कराल त्याही गोष्टी आपण इकडे प्रोफेशनली शिकवत आहोत. कारण की मेकअप केल्यानंतर आहे ना कोणाला सोशल मीडिया कोर्स करणं आणि बिझनेस मार्केटिंग कोर्स करणं हे नाही जमत आणि त्यांना समजत पण नाही ऍक्च्युली काय. आपण इकडेच जे प्रोफेशनल आहेत त्यांना बोलून त्याचं प्रशिक्षण सर्वांना देत आहोत आणि 45 डेजमध्ये आपण त्यांना एक चांगली डिग्री सर्टिफिकेट देऊन त्यांच्या पुढे करिअरसाठी पण आपण त्यांना सपोर्ट करत आहोत. खूप छान, नक्की छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण बघतो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो आणि अर्थात या यशस्वी स्त्रीच्या मागे जे त्यांचे हस्बंड राजेश गोसावी यांचा हात आपल्याला बघायला मिळतोय. खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तुमचे नुकतेच सोशल मीडियावर देखील 50,000पेक्षा जास्त फॉलोअर कम्प्लीट झाले. कसं वाटतं आहे का? खूप छान वाटतंय आणि शून्यापासून 50,000 पर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच, पण हा म्हणजे फक्त हा आकडा नसून हा विश्वास आहे आणि लोकांचं प्रेम आहे ते बघून खूप छान वाटतंय. आणि इथून पुढे आणखी ग्रो करण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण की जेव्हा मी शून्य होते तेव्हापासून जो प्रवास सुरू केला, आज 50,000 झाल्यानंतर खूप लोकांचं प्रेम मिळालं, खूप जणांच्या शुभेच्छा आल्या आणि खूप छान वाटतंय. आम्ही अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करू की 50K ऐवजी 50M पाहिजे आम्हाला तिथे, म्हणजे मिलियन झाले पाहिजे. नक्कीच, धन्यवाद, थँक्यू सो मच. आपल्यासोबत काही स्टुडंट असणार आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलूया. आपण सर्वप्रथम जर बघत असाल तर पहिल्यापेक्षा जे आहे आपल्याला नवीन रंगरूपामध्ये RG ब्रायडल स्टुडिओ जो आहे तो बघायला मिळतो आहे. राजश्री गोसावी यांचा मेकअप स्टुडिओ जो आहे, मेकअप अकॅडमी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे एका नवीन रंगरूपामध्ये. 5 वर्ष हा कालावधी जो आहे तो सोपा नसतो. एक नंबरला नाव असणं, कारण त्यांचा जो काही विश्वास आहे स्टुडंटचा त्यांच्यावरती तो दिवसांदिवस वाढत चाललेला जो आहे आपल्याला बघायला मिळते. आपण बाहेर सुद्धा जर बघत असाल तर मोठी अकॅडमी आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच द्या. तर स्टुडंट आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. कसं वाटतं आहे आज या अकॅडमीबद्दल, काय बोलाल, काय माहिती? ॲक्च्युली माझी ऑगस्ट महिन्यातली बॅच होती आणि बॅच कंप्लीट होऊन माझे आता 5-6 महिने कंप्लीट झाले आणि जेवढी मी इन्व्हेस्टमेंट केली होती फीजमध्ये, प्रोडक्ट्समध्ये, ते माझं आजपर्यंत 6 महिन्यामध्ये, 6 महिने पण नाही झाले ॲक्च्युली, 3 ते 4 महिने कंप्लीट झाले, पण माझी सगळी इन्व्हेस्टमेंट वसूल झाली आहे माझ्याकडनं. आणि हे सगळं फक्त मॅममुळे होऊ शकले. आणि जेव्हा केव्हा आपण मॅमला बघतो की बाबा की मॅम इथपर्यंत पोहोचू शकतात, तर आपण पण का नाही पोहोचू शकणार, त्या हिशोबानेच सगळं मॅमकडे बघून सगळे प्रेरणा घेऊनच मी पाऊल टाकते. मॅडम सारखं व्हायचं आहे. हो मॅमकडे बघूनच मी ऍक्च्युली क्लास पण लावला. आणि म्हणजे कसं आहे की आपण एखाद्याला जर आपल्या गाईड म्हणून जर एखाद्याला बघत असेल तर मग नक्की ती आपली अचिव्हमेंट कम्प्लीटच होणार. छान, खूप छान मॅडम, थँक्यू सो मच. मॅडमला एक गिफ्ट आलेलं आहे आणि अर्थात खूप लांबून हे गिफ्ट आलेलं आहे अशी माहिती मिळते. आपण मॅडमला नक्कीच विचारूया. सगळ्यात पहिले तर खूप खूप धन्यवाद की इतकं प्रेम दिल्याबद्दल. हे अरुणाचल प्रदेशवरून महिला बचत गटच्या माध्यमातून मला हे आज स्टुडिओच्या रिओपनिंग निमित्त बक्षीस रिसीव्ह झाले. थँक्यू सो मच सर्वांना इतकं प्रेम दिल्याबद्दल. आणि हे सगळं होममेड आहे आणि त्यांनी तिथून मला पाठवलेलं आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप छान, थँक्यू सो मच. आपण बघत आहोत म्हणजे बदलापूरमध्ये प्रेम मिळतंय अरुणाचल प्रदेश इथून. खूप सुंदर अशी ही मोमेंट आहे खरं तर. सगळ्या स्टुडंट्स जे आहेत त्या देखील हॅप्पी आहेत. या ठिकाणी आपण बघतोय की शुभेच्छा देत आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला सुंदर, जर तुम्हाला सुद्धा मेकअप आर्टिस्ट बनायचं असेल तर ही सुवर्ण संधी तुम्ही कधीच मिस करू नका. स्टुडंट आपल्यासोबत आहे, त्यांचे काही रिव्ह्यू घेतोय आपण. कसं वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी, काय माहिती द्याल?
मला खूप छान वाटत आहे. मी आत्ताच या बॅचची मॅमची स्टुडंट आहे. माझं नाव अश्विनी होवाळ. माझा आत्ताचा 15 दिवसांचा एक्सपिरियन्स मॅमसोबत खूप छान आहे. खूप कठीण गोष्ट पण मॅम खूप इझी पद्धतीने समजावून शिकवतात आणि मला आज खूप आनंद होत आहे मॅमच्या स्टुडिओच्या ओपनिंगबद्दल. थँक्यू. थँक्यू सो मच. तर एक पॉझिटिव्ह फीडबॅक जे आहेत आपल्याला प्रत्येक स्टुडंटकडून या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि खूप सुंदर सर्वच जे आहेत रेडी होऊन इथे आलेले आहेत आणि मेन म्हणजे सर्व जो काही मेकअप आहे तो त्यांनी स्वतः केलेला आहे म्हटल्यावरती अजून एक पॉझिटिव्ह थिंक आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सध्या आपण आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये आपण सर्व नंबर ॲड्रेस वगैरे जो आहे तो मेन्शन करतोय. सानेवाडी याच परिसरामध्ये RG ब्रायडल स्टुडिओ अकॅडमीचा जो आहे सध्या आपल्याला नव्याने वास्तू शुभारंभ जो आहे तो होताना बघायला मिळाला. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.